विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 8वी उजळणी तासिका क्रमांक 2 घटक चाचणीकरिता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा मुख्याध्यापक संघानं कोल्हापूर जिल्ह्याच्या मुख्याध्यापक संघानं 23 तारखेपासून आपल्याला एक घटक चाचणी पहिली 10वीची तिमाही परीक्षेचं नियोजन केलेलं आहे. आणि आपण मात्र पुढं भरपूर पुढं गेलो तरी तुम्हाला मात्र आता कोल्हापूर जिल्ह्याच्या मुलांना या परीक्षेला सामोरं जायचं आहे. बाकीच्या जिल्ह्यांच्यामधून सुद्धा मुलं आपल्याकडे जॉईन आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. त्यांनाही थोडंसं उजळणी रिकाप होईल. दुसरी गोष्ट अशी की दररोज मोठ्या संख्येनं आजही जवळजवळ 8वीची भरपूर मुलं जॉईन आहेत. त्याही मुलांनाच्या माहितीसाठी सांगतो आहे की हा जो भाग आपण शिकत आलो आहे 12व्या प्रकरणामध्ये आपण आहोत आता 8वीच्या. साधारणतः 21 जूनपासून हा उपक्रम आपला 8वी 9वी 10वी करता सुरू आहे. साधारणतः 400 तास पूर्ण झाले, त्यापैकी 200 तासाचं अपलोडिंगचं काम झालं आहे. आणि हे सगळे सलगपणे मध्येच एखादा तास तुम्ही जॉईन करता आणि मग एका तासामध्ये नाही करणार बाळांनो. तुम्हाला पाठिंबाचा भाग त्याच्या माहिती असायला पाहिजे, त्याचा उजळणीचा भाग माहिती असायला पाहिजे. त्यासाठी जॉईन झाल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा करायचं आहे गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, ती बेल दाबा, सगळे लेक्चर्स ॲट अ टाईम आणि सायमल्टेनियसली बघा. इयत्ता 8वी इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीचे सर्व लेक्चर्स तुम्हाला क्रमशः बघा. मित्रांना सांगा, तुमचे पालक बंधू भगिनींचंही शतशः आभार. आता आपण ह्या घटकाचा क्रमांक 1 करता छोटी छोटी असणारी पहिली 4 प्रकरणांचा विचार करायचा आहे. त्यातल्या पाठिंबाच्या तासाला जरा पहिल्या तासावरती नेमक्या आपण कोणत्या गोष्टीचा स्पॉट घेतला तो भाग आपण बघत जाऊया. पुढं थोडंसं 4ही टॉपिकमधले काही प्रश्न आपण सलगपणे चर्चा करूया. पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण, तिसरं प्रकरण थोडंसं 7व्या इयत्तेमध्ये तुम्हाला झालेला भाग होता असं आहे. आणि मग आपल्याला त्याचा विचार न करता आपण जरासं पुढं जाऊया. ओके, तर कोणत्या गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे तो बघत जाऊया. की साधारणतः प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत असा भाग आपण ह्या रिव्हिजनमध्ये घेत राहूया. म्हणजे रिव्हिजन पण होईल मुलांना. हे सर पुढचा भाग घ्यायला लागलो आपण तर ते बघणार कोण आता सध्या. तुम्हाला सगळ्यांना पुढच्या भागापेक्षा सध्या ह्या परीक्षेची गरज आहे. आणि तुम्हाला परीक्षा जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत तुम्ही ते सिन्सिअर होत नाही बाळांनो. असंच राहतं सगळ्यांचंच. काही प्रश्न प्रकरण क्रमांक 1, 2, 3शी निगडीत मी ज्या त्या वेळेला जो तो भाग पूर्ण केला आहे. तुम्हाला पुन्हा एकदा त्याची आठवण करून देतो आहे की कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहेत. त्यातलं उदाहरणार्थ ही संख्यातला ह्यातलं मोठं कोण. छेद तर सारखा आहेच. जेवढी संख्या ऋण आहे ती लहान असणार आणि ही मोठी संख्या असणार असा तो भाग होता. काही गणित आपण अशी शिकली 3/4 मोठं काय 4/5 मोठं. तेव्हा आपल्याला ह्यांचा गुणाकार करायचा. 3×5 = 15, 4×4 = 16 हे मोठं म्हणून हे मोठं असा निर्णय आपण पाठवायच्या तासाला किंवा ह्या तासाला घेत गेलो आपण. आता काही संख्यांच्या बाबतीत असा विचार करणार आहोत आपण. जराच असं आहे बघा, अस्तंभ आहे, ब स्तंभ आहे आणि याच्या जोड्या लावायचं काम आपल्याला सांगितलं आहे. अस्तंभामध्ये आहे 3/3 मूळ असं लिहिलं आहे, 3rd √3. आणि दुसरा नंबर आहे 7/6 आणि तिसरा नंबर आहे 5/3 × 5/2. आणि या बाजूला असे काही नंबर्स दिले आहेत. मॅच दी पेअर्स ह्या जोड्या जुळवा असा भाग इथं दिला आहे. इथं बघा, याचं पहिलं आहे 5/5, 5/1, 5/5, त्याच्यानंतर 0.16 बार. 4th क्वेश्चन आहे इथं असं आहे, ह्याचं 7 झालं. आणि इथं असं लिहिलेलं आहे 3/1/3. यापैकी मॅच दी पेअर्स असा भाग सांगितला आहे. हा धडा बाळांनो घातांक हा लेसन आपण जेव्हा शिकत गेलो तेव्हा हे मूळ म्हणजे काय, रूट म्हणजे काय, कोण कोणाचा कितवा घात आहे ते कसं एक्सप्लेन करायचं हे डिटेलमध्ये आपण शिकलो आहे. तुम्ही त्या टॉपिकमध्ये जेव्हा जाणार आहात घातांक ह्या लेसनमध्ये तुम्ही क्रमशः बघत गेलात तर हा लेसन आपण तिथं फार सुंदररित्या कंप्लीट केला आहे. तुम्ही त्याची मजा घ्या. आता ह्याच्या अनुषंगानं तुम्ही पुन्हा एकदा हे लेक्चर्स बघा. ह्या परीक्षेसाठी सामोरं जायचं आहे आपल्याला. तर आपण एक एक प्रश्नाचा विचार करूया. 3/3 मूळ थोडंसं रिव्हिजन वजा भाग होत जाऊ दे की जेणेकरून तुम्हाला नवीन मुलांनाही त्याचा फायदा होईल. हा भाग नवीन टॉपिक शिकणाऱ्या मुलांना क्रमशः मी हा पहिला टॉपिक
पहिले सगळे टॉपिक्स अगोदर पूर्ण केलेत बाळांनो, ते तर तुम्ही पूर्ण करणार आहात. समजा 5चा 5वा घात असं लिहायचं आहे, बरोबर ना. 4चा 3रा घात हे माहिती होतं तुम्हाला. समजा ही संख्या अशी लिहिली तर ह्याला 7चं वर्गमूळही म्हणतात आणि 7चे दुसरे मूळ हे खाली लिहिलं की हे मूळ होतं. 3चा 3रा घात हे असं लिहायचं आहे, 3चा 3रा घात, 3चा 3रा घात. पण हे मला असं लिहायचं असेल 3चा 1/3 घात, हे असं लिहिण्याची मांडणी त्या लेसनमध्ये आपण पूर्ण केल्या पहिल्यापासून, अगदी तुम्हाला समजेल असं सुटसुटीत. म्हणून बाळांनो, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा. मग सांगा, हे 3चे 3रे मूळ आहे, ह्याचं पेअर्स आपल्याला याच्याशी जुळवावं लागेल. उत्तर लिहित असताना तुम्हाला ते सरळ लिहायचं आहे. मी आता बाण खून करून दाखवतो. ओके, 3चा 3रा घात, 3चा 3रा घात हे असं झालं. 3चे 3रे मूळ ह्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे संख्या पुन्हा याच्या पेपर्समध्ये याच्याशी निगडीत काही प्रश्न पाठिंबाच्या पेपर्समध्ये असे आलेत, हे लिहून दाखवा. तुम्हाला असा प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची पॉसिबिलिटी आहे, येणार आहे. तुम्हाला जर असं हेल्पलाईन पण दिली जाणार आहे. कशी आता की आपण जरा दुरून शिकतोय. तुमचा हात धरून तुम्हाला तुमच्याजवळ येऊन तुम्हाला ते वहीमध्ये नीट लिहिलास काय बघून, व्यवस्थित लिहिला काय नाही केलास का हे बघणारे टीचर्स, तुमच्यावर प्रेम करणारे ज्या सर्व टीचरनी तुम्हाला सांगितले बाळांनो हे गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा म्हणून, त्या शिक्षकांचा मोठेपणा आहे तुम्हाला शिकवणाऱ्या. त्या मित्रांनी हे व्हॉट्सअपवरून आमच्या गणित ग्रुपवरून घेतले आणि मग तुम्हाला जॉईन केले. ते माझे खरे मित्र त्या शिक्षकांनी. आणि त्या शिक्षकांनी हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आत्मीयतेने केले. तशी एक हेल्पलाईन दिली जाणार आहे. उदाहरणार्थ हे बघा, असं हेल्पलाईन आहे, असं दिलं जाईल. हे तर पाठीमागचा वर्षाचा पेपर आहे, म्हणजे पाठीमागच्या 2 वर्षापूर्वीचा पेपर आहे. तर त्या पेपरमध्ये असा प्रश्न होता की बघा, असा प्रश्न दिला होता तुम्हाला, असं होईल 13चे 6वे मूळ असे लिहितात. 13चा 1/3 घात असे लिहितात. तर तुम्ही 13चे 6वे मूळ असे लिहितात. काय चुकलं माझ्याकडनं? काय लिहायला पाहिजे सांगा? 13चे ते 3रे मूळ झालं. किती लिहायचं होतं? इथं कोणते लिहिणार सांगा बरं? 6वे मूळ असे लिहितात. 1/6 असं लिहायचं. तर तुम्ही हे पूर्ण करा. 100चे 8वे मूळ कसे लिहाल? 8√100 कसं लिहाल? बोला बाळांनो जरासं. हे असं लिहायचं. तर हे कसं लिहिणार? तुम्ही असं सेम करा. तुम्हाला अशा रीतीनं हे सिम्प्लिफाईड प्रश्न असतील, त्याचं नाही टेन्शन घ्यायचं. पण जर तुम्ही गणित मैत्रीचे पहिल्यापासून लेक्चर अटेंड केला की तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाटणार आहे. हे सगळं डिटेलमध्ये मी पूर्ण पहिल्यापासून शिकवलेलं आहे. त्यामुळं 100चे 8वे मूळ असं लिहायचं. ओके बाळांनो, 13चे 6वे मूळ, 100चे 8वे मूळ, अगदी बरोबर. याच्यानंतर असं दिले बघा, हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे. 42चे 3रे मूळ, 42चे दुसरा प्रश्न आहे. 42चे 3रे मूळ, 3rd रूट, 3रे मूळ बघा. 100चा 8वा घात, 100चा 8वा घात हे असं लिहायचं असतं. हे बघा, हे असं लिहिलं तर 8वा घात झाला आणि त्याचं जर 1/8 असं लिहिलं तर ते 8वे मूळ झालं. हा बदल लक्षात घ्या. 13चा 6वा घात असा लिहायचा आहे, तर 13चे 6वे मूळ असे लिहायचे आहे बाळांनो. 42चे 3रे मूळ हे 42 आणि हे 3रे मूळ 1/3 असं लिहिणार आहे. आलं लक्षात? अशा रीतीचा हे मूळ लिहा, घात लिहा, असे जे भाग होते. मूळ 8वे मूळ 1/6 लिहायचं आहे, 3रे मूळ 1/3 लिहायचं आहे, 6वे मूळ 1/6 असं लिहायचं आहे. हा जो बदल आहे, घात मूळ, हा जो बदल आहे, हा तुम्हाला असा करून लिहावा लागेल. आलं लक्षात सगळ्यांच्या? याच्या बाबतीतचे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तुमच्या या प्रकरणामध्ये हे पहिल्या 4 प्रकरणाचं जरासं जे सोपं आहे, जरासं तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न करतोय. ही 4ही प्रकरणं बाळांनो मी व्यवस्थितरित्या पहिल्यापासून सगळं शिकवले. तुम्ही गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा आणि पहिले 4ही लेक्चर्स पुन्हा एकदा बघा आणि मग परीक्षेला सामोरं जा. आणि ज्या मुलांनी आत्ता नव्याने जॉईन झाल्यात त्यांना तर ते करावंच लागेल. थोडासा गणिताचा कॉन्फिडन्स वाढवूया, आपण गणित शिकूया. या वर्षभरात बाळांनो आहे असंच चाललेलं आहे आपलं की थोडंसं ऑनलाईन आणि थोडंसं ऑफलाईनची मदत निश्चित लागणार आहे. गणित हा विषय एकदा शाळेत शिकवला जातो
त्याचा जाताच घेतला जातो. पुन्हा क्लासला पप्पा लावतात. तसं हे 2-3 वेळा आपल्याला करावं लागणार आहे. शाळेत शिकायचं आहे, क्लासच्या ऐवजी आपण घरीही हे पक्क करायचं आहे. यासाठी गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करा. आय रिक्वेस्ट टू यू. असे हे घात ह्या संकल्पनेच्या बाबतीत ह्या धड्यामधल्या ह्या सोप्या संकल्पना ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला लिहाव्या लागणार आहेत. आता अंक बदललं, मूळ म्हणजे एकछेद लिहायचं आणि घात हा डोक्यावरती ती संख्या लिहायची. हा बदल तेवढा बाळांनो लक्षात तुम्हाला घ्यायचा आहे. यासाठी पुन्हा एकदा बाळांनो हे लेक्चर्स माझं पहिल्यापासून जर तुम्ही ऐकलात तर तुमचा नक्की कॉन्फिडन्स वाढेल. याच्यामध्ये मी सर्वच्या सर्व एक्झाम्पल कंप्लीट केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही तिथं बघा. आता थोडंसं उजळणी वजा स्पॉटलाईट त्याच्या मुख्य लाईन्स, मुख्य कोणता भाग होता असं आपण त्या प्रकरणांच्याकडं बघणार आहोत. ओके. आता ह्याचं हे विषय झाला. तर हे काय आहे? तर हे बाळांनो असं आहे, 7ला 6नं भागायचं आहे. भागाकारापासून पण मुलं दूर गेलेत. भागाकाराला सुद्धा चिंता दूर झाले थोडंसं. मी सध्या काही ऑनलाईन मुलांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यांची भागाकाराची गुणाकाराची व्यथा मी बघतोय. सरावापासून फार दूर गेला आहे. काय वाटेल ते सांगायला आहे. पाढ्यांचा पत्ता नाही आहे. पाढेही फॉरगेट केला आहे. बाळांनो स्पर्धा परीक्षेला सामोरं जाणाऱ्या मुलांनीसुद्धा आता ह्या परिस्थितीमध्ये अलर्ट राहायचं आहे. आपण शिक्षण तर पूर्ण झालं पाहिजे. ह्या संधीचा फायदा घेता आला पाहिजे. यासाठी गणित मैत्री तुम्हाला पाठवतो आहे. तुम्ही हेल्पला करा. तुम्ही माझी रिक्वेस्ट आहे का, 6 एक्के 6. ओके, 6 एक्के 6. ओके. हा 6 एक्के 6 बरोबर. यांची वजाबाकी होणार. 1 राहिलं त्याच्यावर 0 घेणार बरोबर ना. आता 0 घेतल्यावर इथं आपल्याला पॉईंट द्यायला पाहिजे. बघा विसरलं आहे का पॉईंट द्यायला सुद्धा. आता पॉईंट द्यायचं कामसुद्धा विसरलं याची भीती वाटायला लागली मला. आता तुमच्याशी बोलायचं म्हणजे जरा भीतीदायकच झाले. 6 एक्के 6. ओके. त्याच्यावर 0 दिली म्हणजे पॉईंट देणार बरोबर ना. हे बघा असं हे 1पेक्षा 6पेक्षा लहान आहे. भाग जायचा विषयच नाही. त्यामुळे आपण पॉईंट देतो. लक्षात आहे का बघा. 6 एक्के 6 यांची वजाबाकी करणार. 4 आलं. पुन्हा आता पॉईंट नाही द्यायचा. एकदा दिला की झालं ते पॉईंट असं झालं. पुन्हा जरासं बघा. हे अशा संख्यांचं दशांश रूप P/Q रूपात मांडा किंवा दशांश रूपात मांडा. हे अपूर्णांकांची दशांश रूपाची मांडणी ही पहिल्या धड्यामध्ये बाळांनो मी पूर्ण केल्या. सगळी गणितं सोडवलेत. साय पाडा येतोय काय. साय 36. येस. यांची वजाबाकी होणार. उत्तर आलं 6. किती आलं बघा बरं उत्तर. आता 4 आलं. 4वर 0 घेतलं होय ना. परत काय होणार सांगा बरं. परत साय 36 वजाबाकी 4 परत 0 साय 36. हे न संपणारं हे 6चं लांबळ असं लागत केलं. हे उत्तर आता कसं लिहायचं. दशांश रूपामध्ये हे कसं लिहायचं. म्हणून हे आपण असं शिकलं होतं की या रूपामध्ये 1 पॉईंट हे जे 7/6चं जे उत्तर आहे ते 1.16चे आवर्तन. हे असं जर पर्याय असला. हे असं नाही आहे बाळांनो. हे 16 नाही आहे. फक्त 6च्या डोक्यावरती एक रेष ओढायची होती. आलं लक्षात. असं हे अपूर्णांकाच्या भागाकाराचं दशांश रूपमध्ये मांडणी कसं करायचं हे प्रकरण क्रमांक 1मध्ये सगळी गणितं पूर्ण केलीत बाळांनो. आय एम रिक्वेस्ट टू यू प्लीज जॉईन माय गणित मैत्री चॅनल आणि सबस्क्राईब इट अँड ती रिंग ती बेलसुद्धा निश्चितपणे वाजवा. हे सगळं तुम्हाला त्यात भेटणार आहे. परत एकदा बघा. 6 एक्के 6. 1 उरला 0 दशांश. परत 6 एक्के 6. 4 उरले 0 साय 36. 4 उरले 0 साय 36. परत 4 उरले 0 साय 36. आयुष्यभर न संपण्यासारखं अनंतपर्यंत लागलं. म्हणून ते आपण असं लिहायचं. हे अखंड दशांश रूप आहे. खंडित नाही आहे ते. असं कंटिन्युअस लागणाऱ्या ह्या संख्या होत्या. याच प्रकारचं आणखीन एक गणित ह्या पेपरमध्ये आहे. पाठीमागच्या वर्षा पेपरमध्ये की याची हे असं आपल्याला आता ह्याचं सांगा बरं. कोणती पेअर आपल्याला जॉईन करायला पाहिजे ह्याच्यामधली. कोणती जोडी जुळवणार सांगा. बरोबर. 7 मध्ये हे बघा 0 हे असं पाहिजे होतं. 1 पॉईंट हे असं होतं. हे 1.1 आणि हे 6चं आवर्तन असं पाहिजे होतं. अगदी बरोबर. याच्याशी जोडी जुळवणार आपण. घातांकाच्या नियमांच्याही 7वीमध्ये इयत्तेमध्ये सुद्धा घातांकाच्या नियमाबद्दल तुम्ही शिकला होतात. घातांकाचे सगळे नियम 8वीमध्ये सुद्धा आपल्याला पाहिजेत. याची पेअर्स अशी जुळवायची होती. पण तत्पूर्वी हा भाग संपवण्यापूर्वी
अजून एक एक्झाम्पल ह्या प्रकारचं बघूया, म्हणजे तुम्हाला आज नवीन आलेल्या मित्रांना आणि जुन्या मैत्रिणींना सुद्धा माहिती होईल की तुम्हाला हेही परीक्षेमध्ये उद्याच्या सॉल्व्ह करावं लागणार आहे. ह्याचा सराव तुम्ही करा. तुम्ही हे गणित सोडवा. 5/6 5/6 या संख्येचे दशांश रूप द्या, म्हणजे 5ला 6 भागा. बघूया तर काय उत्तर येतं. चला, मुळात 5 ही संख्या 6पेक्षा लहान आहे, मग ह्याच्यावर 0 घेणार आणि आपण सुरुवात करणार 0 पॉईंट. 6 7 42, 6 8 48. 6चा पाढा विसरलात काय बघा. पाढ्यांना कधी कोरोना होणार नाही. आपले पाढे ते 6 6 36, 6 8 48 बरोबर 48. सबट्रॅक्शन करूया. 20 sin 3 18. ओके, वजाबाकी 2 0. बोला पुढं. 6 8 48, 2 उरले 0 घेतली. sin 3 18, 2 उरले 0. परत sin 3 18 वजाबाकी, परत वजाबाकी, परत sin 3 18. हे न संपणारं चालू झालं की थांबायचं. आपण पेपर सुटेपर्यंत हेच करत बसायचं नाही. आपण निर्णय घ्यायचा पडसे. आयुष्यातले इम्पॉर्टंट निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत, त्यापैकी हा एक. याचा आन्सर सांगा आता काय येणार. ते कसं लिहायचं बघा. 0.8333333 हे असं अखंडपणे चालतं. अखंडित म्हणजे त्याचं उत्तर तुम्ही लिहिणार आहात. हे असं 0.83चे आवर्तन. समजलं का बघा. परत आणखी एकदा. 5ला वरती 0 घेतलं. 6 8 48, 2 उरले 0 घेतलं. sin 3 18, 18 मग परत 2, परत 2, 3 3 3 3 3 3 असं अखंडपणे लागलं. हे गणित तुम्ही पुन्हा एकदा सोडवा. अशा प्रकारच्या संख्यांची गरज आपल्याला आहे. परत घातांच्या नियमांची उजळणी तुमच्याकडं असायला पाहिजे बाळांनो. हे जे गणित होतं, ह्या प्रकारचं गणित जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल, आपण घातांकाचे सगळे नियम आणि त्या नियमावर आधारित सर्व उदाहरणं तुम्हाला मी ती व्यवस्थितरित्या तुमच्यासमोर मांडलेली आहेत. तुम्हाला ती माहिती असावीत. त्या नियमांचा वापर तुम्हाला करायचा आहे. ह्या घातांकाच्या नियमाच्या बाबतीमध्ये अजून एक गणित इथं आहे, तेही गणित बघूया. हे पण गणित बघूया. घातांकाच्या नियमावर आधारित असणारी जी गणितं होती ती आपण सगळी पूर्ण करूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला घाताचा जो भाग होता तोही आपल्याला सोपा जाईल. आता इथं असं आहे बघा. घाताचे 7वी नियम. आता 7वीबद्दल बोलायचं म्हणजे ते पण अवघड आहे. 7वीत शिकलाय म्हणून पुढं जायचं हे पण अडचणीचं झालं आहे. न शिकताच काही गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाची बाळांनो नितांत गरज आहे आणि म्हणून हा अभ्यासक्रम आपण व्यवस्थितरित्या पूर्ण करायचं ठरवलं आहे. ह्याची आवश्यकता ह्या वर्षभर नक्की राहणार आहे. बघूया, शाळा चालू होणार आहे. होऊ दे, शुभेच्छा आहेत. पण हे बघा, एचा घाताचा नियम होता एचा mवा घात आणि एचा nवा घात असेल तर एचा m अधिक n हा रूल आहे पहिला घाताचा. 7व्यामध्ये माहिती होता. आता जर तिथं भागिले चिन्ह असेल तर वजाबाकी करायची आणि गुणिले चिन्ह असेल तर घातांची बेरीज करायची आहे. घातांची बेरीज करायची आहे. आणि जर तुम्हाला इथं वजाबाकीचे चिन्ह असेल, एचा mवा घात भागिले एचा nवा घात असेल तर तेव्हा मात्र m वजा n करायचं आहे. तर या पेपरमध्ये इथं 2 गणितं दिसत आहेत तुमच्याजवळ ह्या पेपरमध्ये. तर ह्या पद्धतीचं गणित सोडवताना इथलं पहिल्यांदा सॉल्व्ह करूया. 5चा दुसरा घात तिसरा घात गुणिले 5चा दुसरा घात पाया समान ए म्हणजे 5 आणि m आणि यांच्या जागी जे दिसतं आहे त्याची आपल्याला बेरीज करायला पाहिजे, कारण दोघांचा पाया सारखा आहे म्हणून. बरोबर का बाळांनो. ह्या दोघांचा हा घातांकित संख्येचा पाया सारखा आहे. 3 अधिक 2 बरोबर 5चा 5वा घात असं त्याचं उत्तर येईल. ह्याच्यामध्ये आणखीन एक गणित असं आहे बघा. 3चा 5वा घात गुणिले 3चा दुसरा घात आणि इथं असं आहे हा 3चा कितवा घात होईल. लिहा. पुन्हा घातांची बेरीज होणार. बोला उत्तर काय येणार सांगा बाळांनो. याचं उत्तर येणार 5चा अगदी बरोबर कितवा घात येणार सांगा. 5 आणि 2 यांची बेरीज होणार आणि उत्तर किती येणार सांगा बरं. मी तुम्हाला ऑप्शनल सांगू का. इथं येणारी संख्या ह्यापैकी कोणती येईल. 5 येईल, 1 येईल, काय 3 येईल, काय 7 येईल. ह्याचं उत्तर किती येणार. शुअरली इथं यांची बेरीज होणार 7 येणार. समजा इथं जर समजा चिन्ह पेपरमध्ये असं आलं तर आता तिथं किती येईल सांगा. घातांची वजाबाकी होणार. आता इथं उत्तर 3 येईल. 5 वजा 2 याचं उत्तर 3 येईल. ह्या अशा सोप्या नियमावर आधारित आपल्याला यातली उदाहरणं पूर्ण करायची आहेत आणि मग आपल्याला हा भाग पूर्ण करायचा आहे. अशा रीतीनं हे पेपर्समधली जी गणितं होती ते गणित आपल्याला
घन घनमूळ ह्या धड्यामध्ये, वर्ग वर्गमूळ ह्या धड्यामध्ये आपल्याला तो भाग पूर्ण करायचा होता. त्याच्या अनुषंगानं आणखीन काही गणितं याच्यामधली होती. याची किंमत काढा असं म्हणले, तीही काही गणितं आपण आजच्या तासिकेमध्ये पूर्ण करूया. बघूया तर मग हा घाताच्या नियमावरचा भाग असा आपल्याला शिकायचा आहे. घाताचे नियम आपल्याला माहिती असायला पाहिजेत आणि ह्या घात धाड्याच्याबद्दल किंवा अशा ज्या गोष्टी आपण शिकल्या होत्या त्याचा वापर करून आपल्याला प्रकरण क्रमांक 1, 2, 3, 4च्या बाबतीमध्ये हे भाग आपल्याला शिकत शिकत पुढं जायचं आहे. आणखीन यातला हा जो भाग आहे मी तो त्या लेसनमध्ये पूर्ण केला आहे, तरी पण परत आणखीन एकदा तुम्हाला ते दाखवतो आहे. याच्यामध्ये जे प्रश्न आहेत की ते प्रश्न सगळे आपले पक्के झाले पाहिजेत आणि या पद्धतीनं आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. समजा असं गणित परीक्षेमध्ये आलं, ह्या पेपरमध्ये आहे, हे सोडवा किंवा ह्याची किंमत काढा. इथं असं आला तर ह्याचा नियमान घाताच्या नियमानुसार हा 3चा तिसरा घात झाला आणि हा 4चा तिसरा घात झाला. आता बाळांनो 3चा तिसरा घात उत्तर किती येणार हे सॉल्व करायचं आहे, सोडवायचं आहे. एखाद्या संख्येचा हे माहिती आहे का तुम्ही, हे माहिती आहे का, विसरू नका तुम्हाला. 5चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5. 5चा वर्ग किती येणार उत्तर बाळांनो 25. तसं 3चा तिसरा घात म्हणजे ते गणित सोडवताना 3 गुणिले 3 गुणिले 3 असं 3 वेळा करायला पाहिजे. समजा 3चा चौथा घात असतं तर ते 4 वेळा करावं लागलं असतं. 4 गुणिले 4 गुणिले 4 ह्याचं उत्तर येणार आहे बाळांनो 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. विशेषतः NNMS सारख्या स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांचे पहिल्या 20पर्यंतचे घनपाठ असायला पाहिजेत. 4 4 चौक 16, 16 चौक 64, 64 हे त्याचा आन्सर येईल. अशा रीतीनं घातांकाची ही सोपी गणित आपल्याला ह्या लेसन्समध्ये पूर्ण करायची आहेत. आता घनमूळ तर आहेच आहे, घनमूळ काढायला पण ह्या लेसनमधला भाग आपण शिकायचाच आहे. तर तत्पूर्वी तुम्हाला याही गोष्टी माहिती असायला पाहिजेत की हा भाग आपण कसा सॉल्व करायचा आहे किंवा या गणितांना आपण कसं सामोरं जायचं आहे ते. ओके, तर हा एक भाग इथला आहे, तो तर भाग करूयाच. लेसन क्रमांक 1मधला एक भाग परत एकदा सांगतो आहे मी. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिल्या लेसनच्या वेळेला पहिले 4ही टॉपिक बाळून पूर्ण केलेत. हे सगळं व्यवस्थितरित्या पूर्ण झाले. तुम्हाला परत एकदा विनंती करतो आहे की तुम्ही गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासूनचे सर्व लेसन्स निश्चितपणे बघा. आता इथं असा एक प्रश्न आहे, वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 ह्या संख्या रेषेवरती दाखवा. ह्या अपरिमेय संख्यांना तुम्ही ह्या संख्या रेषेवरती दाखवा असा पहिल्या धड्यामधलाच भाग आहे. वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 2 या संख्या, वर्गमुळात 2 ह्या संख्येला किंवा वर्गमुळात 3 ह्या संख्या रेषेवरती दाखवायच्या आहेत. याच्या पूर्वी वळणं थोडंसं हाही भाग तुम्हाला माहिती असू दे. हा बघा, हा इथं 90 अंशाचा कोन असणारी एक रेषा करतो मी आणि हे दोन्ही सेगमेंट मी सारखे करतो, म्हणजे 1 सेंटीमीटर, हे पण 1 सेंटीमीटर घेतो. तर याचा कर्ण किती असेल? इथं बघा, कर्णाचा वर्ग म्हणजे बाजू 1चा वर्ग आणि बाजू 2चा वर्ग. हे तुम्ही 6व्या इयत्तेपासून शिकत होता. x वर्ग बरोबर 1चा वर्ग 1 आणि 1चा वर्ग 1च, म्हणजे x वर्ग बरोबर आलो बाळांनो 2. आता मी दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतो, x वर्गचं वर्गमूळ आणि 2चं वर्गमूळ. वर्ग आणि वर्गमूळ इथं निघून जाणार, पण ते वर्गमूळ बाहेर येणार. पण ही याची लांबी झाली, ही लांबी आहे वर्गमुळात 2. हा वर्गमुळात 2 नावाचा रेषाखंड जो आहे तो रेषाखंड संख्या रेषेवरती आणायचा आहे. यासाठी बाळांनो हे बेसिक काम हे आपल्याला हे करायचं होतं. तुम्ही ही असंच घ्यायचं आहे, पण जर हे छोटं दिसतं म्हणून जर असं मोठं काढायचं आहे. असं छोटं वहीमध्ये एक संख्या रेषा काढायची आहे आणि ह्या संख्या रेषेवरती ते रिप्रेझेंट करायचं आहे. आता काय रिप्रेझेंट करायचं बघा, ही संख्या रेषा आहे. ह्या संख्या रेषेवरती मी इथं 0 काढलं, इथं 1 काढलं, इथं 2 काढलं. समजा हे 1 आहे, हे 2 आहे. इकडं असणार आहे एवढ्याच अंतरावरती -1 असणार आहे. याच्यानंतर मी असं नियोजन करून घेतो इथं की हा जो सेगमेंट आहे हा 1 सेंटीमीटरचा जो भाग आहे, हा जो 1 सेंटीमीटरचा भाग इथं आहे तो मी इथं असं आणतोय. याला परपेंडिक्युलर लाईन काढून ठेवतो. ही अशी परपेंडिक्युलर 90 अंश कोनातून जाणारी एक रेषा काढून ठेवतो अशी. आणि या रेषेवरती मला हे जे डिस्टन्स होतं, हे जे अंतर आहे याच्यामधलं, हे बघा, हा जो फॉर्म आहे
हे एक इतकं आहे माझं, एक एकक हे एवढं. मी एवढंच अंतर असं इथं असं खून करून घेतो. म्हणजे की इथं मी समजा ABC असं नाव दिलं तर हे BC पण एक आहे आणि हे पण एक आहे. आता हे एक असेल, इथं 90 अंश कोन केला आहे, हा 90 अंश कोन केला आहे, हे एक असेल, हे एक असेल, तर हा त्याचा कर्ण होईल बाळांनो, हा त्याचा कर्ण होईल. हे बघा, हा त्याचा कर्ण होईल, हा कर्ण होईल. पण पायथागोरसच्या प्रमेयानुसार एक बाजू एक असेल, दुसरी बाजू एक असेल, तर हा जो कर्ण आहे तो कर्ण AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग यांना आपण सोडवलो तर ही किंमत असणार आहे, ही एक्झॅक्टली वर्गमुळात 2 इतकी असणार आहे. तुम्ही करेक्ट 1 सेंटीमीटर घेऊन केलात आणि हे पट्टीच्या साईन काढलात तर कॅल्क्युलेटरच्या अगोदर वर्गमुळात 2ची किंमत 1.4 ही तुम्हाला मिळवता येते. आता मला ही संख्या, हे जे डिस्टन्स झालं, हे जे डिस्टन्स आहे ना इथं, हे बघा, हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स एक आहे, हे डिस्टन्स एक आहे आणि हे जे डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स आहे हे मी इथं असं नको, ह्याचं सर्कल मारून घेतलं असतं सगळं, ह्या बाजूला आलं असतं, तर इथं जे अंतर होणार हे वर्गमुळात 2 अंतर आहे. हे म्हणजे हे सुद्धा अंतर असणार आहे, इथं असणार आहे तो नंबर वर्गमुळात 2 असणार आहे आणि इकडं -√2 असणार आहे. असं हे -√2 असं दाखवता येईल आपल्याला, किंवा ह्याला पुढे नेला तर आपल्याला पुढे पण किमती आणता येतील. आता समजा हे किंमत दाखवायची आहे तुम्हाला, आपल्याला समजा की ही किंमत दाखवायची असेल तर आपण असं पूर्ण करूया. बघा, आता ह्या वर्गमुळात 2 किंवा वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 यासारख्या रेषांना संख्या रेषेवरती आणायचं काम आपण ह्या सर्व संख्यांचा विचार पाठीमागच्या लेसनमध्ये बाळांनो पूर्ण केला आहे. तुम्ही तिथेही बघू शकता. आज पुढे जाण्यापेक्षा थोडीशी तुम्हाला या दृष्टिकोनातून आपण हे बघतोय की ही उजळणीवाला भाग तुम्हाला पाहिजे आहे, की जेणेकरून तुम्हाला त्या परीक्षेमधला भाग जो आहे तो सोपा जाईल. ओके. त्याच्यानंतर समांतर रेषा, मध्यगा यासारखा जो भाग आहे तोही आपल्याला बघायचा आहे, शिरोलंब, समांतर रेषा, आणि मग आपल्याला त्याची रिव्हिजनमध्ये तो भाग आपण सातत्यानं पूर्ण करून घेणार आहोत. एक हा भाग होता. आता तुम्हाला इथं जर पायथागोरस तुम्ही पुन्हा शिकणार असाल, आपण असं केलं समजा, आता इथं माझ्याकडं अशी परिस्थिती आहे बघा, हे जे अंतर आहे इथं समजा हा मी P बिंदू घेतो का, OP हे डिस्टन्स आहे, O पासून P पर्यंतचं डिस्टन्स किती झालं सांगा बरं. OP हे बघा, OP हे डिस्टन्स किती झालं बघा, हे जे अंतर होईल इथलं OPचं, हे अंतर OP हे इथून इथंपर्यंतचं अंतर, हे जे अंतर आहे हे OP अंतर किती आहे सांगा बरं. हां, 1 नाही आहे, किती आहे सांगा बरं, वर्गमुळात 2 आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर मी काय करतो, पुन्हा एवढंच डिस्टन्स इथं मी इथं परपेंडिक्युलर लाईन काढतो, इथं पुन्हा एक परपेंडिक्युलर लाईन काढून ठेवतो आणि इथं ना ह्या OPवरती ना मी पुन्हा 1 सेंटीमीटरनंच पुढे जातो. हे बघा, हे जे डिस्टन्स आहे की नाही, हे 1 सेंटीमीटर जे आहे ना माझं, 1 सेंटीमीटर हे जे एवढं आहे नाही, हेच मी अंतर इथं घेतो, हेच अंतर पुढं घेऊया 1. आता थोडासा विचार करून सांगा मला, थोडंसं बोला इथं. हे बघा, इथं मी 1 सेंटी, ही कच्ची आकृती माझी 1, आणि हा कर्ण झाला आता BQ, इथं PQ, हा हायपोटेनिस झाला बघा, हा झाला हायपोटेनिस. ही जी डिस्टन्स होईल आता, हे जे डिस्टन्स होईल हे डिस्टन्स असणार आहे बाळांनो, हे जे डिस्टन्स आहे हे किती असणार बघूया. आता ते कसं असणार हे पायथागोरसनंच विचारायला पाहिजे. पायथागोरस अशा काटकोन त्रिकोणाला असं म्हणतात, कर्णाचा वर्ग हा बाजूच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो. x वर्ग बरोबर, हां बोला बाळांनो, x वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग हा बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. x वर्ग तर माहिती नाही आपल्याला, x वर्ग 1 आणि वर्गमुळात 2चा वर्ग आणि वर्गमूळ निघून गेले 2 आलं, म्हणून x वर्ग बरोबर एकूण 3 आलं. आता याचं वर्गमूळ घेऊया, x बरोबर √3 येणार, म्हणजे हे डिस्टन्स √3 असणार. आता हे OQ हे जे डिस्टन्स आहे माझं, हे इथून इथंपर्यंत OQ हे जे डिस्टन्स आहे याची लांबी असणार आहे बाळांनो वर्गमुळात 3. अगदी बरोबर, हे वर्गमुळात 3 असेल, ह्याच्यावर तुमचा कॉन्फिडन्स असला पाहिजे. ह्यासाठी ही गोष्ट कळून घ्यायला पाहिजे तुम्हाला. हा जो भाग आहे आता, हा OQ हे म्हणजे वर्गमुळात 3, हे वर्गमुळात 3, हे 1, हे 2, आणि मग पुन्हा आपल्याला
असं खाली घ्यावं लागेल आणि इथे येणार आहे वर्गमुळात 3. एवढंच तुम्ही आता वजा वर्गमुळात 3 करत असताना हे सगळं करायची गरज नाही, फक्त इथं जायचं. हे -√3 होणार आहे. तुम्ही पुन्हा इथं लंब टाकलात आणि 1 पुढे गेलात तर हे वर्गमुळात 4 होईल, म्हणजे वर्गमुळात 4 म्हणजे 2. लक्षात घ्या बघा. असं आपल्याला वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 अशा संख्यांना संख्या रेषेवरती आणायचं आहे आणि असा भाग आपल्याला पूर्ण करायचा आहे. पुढच्या लेसनमध्ये पण बाळांनो आपण ह्या गोष्टी शिकणार होतो, आपण शिकायच्या आहेत, करायच्या आहेत आपल्याला. कुठल्या कुठल्या गोष्टी? हा असा भाग शिकायचा होता. एक त्रिकोण काढा असा आहे आणि त्याची मध्यगा काढा, हाही भाग आपल्याला लागणार आहे. असा एक सोपा प्रश्न परीक्षेमध्ये येईल. याची मध्यगा दाखवा. त्रिकोणाचा शिरोबिंदू एकच मध्यगा, आपल्याला त्रिकोणाला 3 असणार आहेत. एक क्लिअर करून घ्या अगोदर. ह्याचा बरोबर मध्यबिंदू, ह्याला म्हणायचं मध्यगा. समजा तुम्हाला एखादा त्रिकोण काढा आणि त्याचा शिरोलंब दाखवा. हे बघा, एखादा त्रिकोण काढा, असा एखादा त्रिकोण काढा आणि त्याचा शिरोलंब, शिरोबिंदूतून पायावर काढणारी लंबरेषा म्हणजे हा शिरोलंब. असं आपल्याला चित्र काढून, समजा हा ABC नावाचा त्रिकोण असेल तर हा AD हा त्याचा शिरोलंब आहे आणि PQR असेल तर ही त्याची मध्यगा आहे, मीडियन असं आहे. अशा सोप्या आकृत्या, सोप्या भाग काढायला शिकायचं आहे. नंतर समांतर रेषा, समांतर रेषेचे गुणधर्म, संगत कोन, आंतरकोन, विक्रम कोन याचं वर्गीकरण कसं करायचं, हा भाग आपल्याला पण या पहिल्या 4 टॉपिकमध्ये शिकायचा आहे आणि त्याच्यावरच्या काही सोप्या प्रश्नांना आपल्याला सामोरं जायचं बाळा. लक्षात? ठीक आहे, तर मग पुन्हा लवकरच भेटूया. यासाठी मी पुन्हा सांगतोय, ह्या सगळ्या गोष्टी मी क्लिअरली कुठे केलेत? प्रकरण क्रमांक 1, 2, 3, 4 सगळेच्या सगळे टॉपिक, सगळेच्या सगळे घटक, सगळेच्या सगळे प्रॉब्लेम्स बाळांनो आपण सॉल्व केलेत आणि तुम्हाला ते समजतील अशा रीतीने सांगितलेत. तुम्ही ते व्हिडिओ माझ्या गणित मैत्री चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ते आयकॉनचं ते बटन आहे, ते बटन ना बेल, काय ते बेल असतं की घंटा, ते घंटी दाबा. सगळ्याचे सगळे प्रॉब्लेम्स तुमच्याजवळ येतील, सगळे टॉपिक्स तुमच्यासमोर होतील. एवढं एक हार्टली रिक्वेस्ट करतो. पालक बंधू भगिनींनाही धन्यवाद, त्यांचा आभार. मुलांना व्हॉट्सअपची व्यवस्था करून देत आहेत. सर्व मित्रांचं, नवीन जॉईन होणाऱ्या, जुन्या सर्व मित्रांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुढच्या भागामध्ये आपण ह्याच्या पुढचा भाग आपण पुन्हा शिकूया. ओके बाळांनो, ठीक आहे, धन्यवाद.